तर नक्कीच मॅन ऑफ द मॅच झालेल्या सामन्याचा मॅन ऑफ द मॅच मात्र ठरला जातोय सुनील, ज्याने गोलंदाजी करत असताना चांगली गोलंदाजी आणि फलंदाजी करत असताना चांगली फटकेबाजी, 29 धावा कुठून काढल्यात, अतिशय चांगली खेळी. तर विनंती असेल की उत्तम दादा आपण आपल्या असे कृपया मॅन ऑफ द मॅच द्या. आमच्या विभागाचे अध्यक्ष साहेब उत्तम दादा पादीर आणि त्यांच्या हातचे मात्र त्यांना मॅन ऑफ द मॅचचा मेडल मात्र देण्यात येईल. सुनील टॉस बॉक्स मध्ये या, विनंती असेल. चला गेमला ऑन सुरुवात होते. स्ट्राईक एंड वरती पप्पू आणि नॉन स्ट्राईक एंड वरती मंगेशला आपण पाहतोय. सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये. गोलंदाजी ट्रॅकचा विचार केला तर प्रज्योत यावेळेस गोलंदाजी ट्रॅक वरती. पहिला चेंडू मात्र हाताळत असताना पहिला चेंडू मात्र इथं स्क्वेअरचा मारा अवंतर दाबेच्या साह्याने धावफलक एक धाव धावफलका वरती खातं खोललं जाते टीम आणि मुघलच संघाचं अकाउंट ओपन झालं. या वेळेस सलगचा दुसरा चेंडू इथं स्क्वेअरचा मारा अजून एक अवंतर दावेच्या साह्याने धावफलक 2 धावा धावफलकावर. यावेळेस प्रज्योत गोलंदाजी ट्रॅक वरती सलगचा दुसरा चेंडू हाताळत असताना दोन्ही चेंडू मात्र अभंतर हाताळले जातात. या 2 अभंतर धावेच्या साह्याने इथे धावफलका वरती धावा 2. यावेळेस इथे पुन्हा एकदा मात्र पंच आम्हाला सांगत असताना यावेळेसचा देखील चेंडू अभंतर आहे. या अभंतर धावेच्या साह्याने इथे मात्र धावफलक 3 धावा धावफलका वरती. विचार केला तर 3ही चेंडू अभंतर हाताळले जातात प्रज्वल या गोलंदाजाच्या माध्यमातून. हो यावेळेस सलगचा चौथा चेंडू देखील अभंतर आहे. एक अभंतर धावेच्या साह्याने अजून एक धावफलका वरती भर पडली जाते. या 4 धावा धावफलका वरती. विचार केला तर 4 चेंडू हाताळले ते एकही चेंडू मात्र झाला नाही अद्यापर्यंत आणि धावफलकाचा विचार केला तर 4 धावा धावफलका वरती जोडल्या गेल्यात. चौकार मात्र आलाय गेला इथे मोगल संघाच्या खात्यामध्ये जोडले जाते 4 धावा फाबा लागेल. यावेळेस राऊंड टर्म ऑफ द विकेटचा मारा. हो यावेळेस अजून एक खराब चेंडू. इथे मात्र सातत्याने खराब गोलंदाजी पाहायला मिळते. नक्कीच प्रज्योत या गोलंदाजाच्या माध्यमातून आता मात्र स्ट्राईक चेंज देखील केली होती. मात्र यावेळेस राऊंड टर्म ऑफ द विकेटचा मारा तो देखील स्क्वेअरचा मारा मात्र केला जातोय. अजून एक अभंतर धावेच्या साह्याने धावफलक 5 धावा धावफलका वरती. हो यावेळेस नक्कीच इथे षटक कंप्लीट झालंय. 6 धावा आणि विचार केला तर 6 चेंडू मात्र इथं अभंतर हाताळले जातात या गोलंदाजाच्या माध्यमातून. काय गोलंदाजी केली जाते इथे मात्र थोडीशी खराब लेंथ पाहायला मिळाली प्रज्योत या गोलंदाजाच्या माध्यमातून. मात्र यावेळेस गोलंदाज चेंज केला गेला. या इथे मात्र प्रज्योतला थोडस थांबवलं गेलंय. यस यावेळेस गोलंदाजी ट्रॅकचा विचार केला तर प्रथम येत असताना मात्र प्रज्योतला मात्र यावेळेस माघारी परतवले आणि इथे मात्र राहुलला आपण पाहतोय. राहुल यावेळेस गोलंदाजी ट्रॅक वरती आपण पाहतोय. या हो यावेळेस पप्पूने मात्र खेळून काढला फटका. अतिशय देखणा फटका होता. त्यावरती मात्र जास्तीचा काही मिळणार नाही. फक्त आणि फक्त एक सिंगलच्या साह्याने इथे मात्र धावफलक 7 धावा धावफलका वरती. यावेळेस चेंडू बराच काळ हवे. चेंडू खाली क्षेत्ररक्षक
आणि इथे मात्र मंगेशला माघारी परतावा लागेल. हादरा क्रमांक पहिला दिला जातोय मंगेश बॅक टू डागाबुट. पहिला चेंडू होता मात्र मंगेशसाठी आणि मात्र जोरदार प्रहार करण्याचा प्रयत्न झाला होता. चेंडूला उंची जास्त लांबी कमी. इथे मंगेशला माघारी परतावा लागेल. मोगरा संघाला हादरा क्रमांक पहिला दिला जातो. या मंगेश बॅक टू डागाबुट. यावेळेस नवीन बॅटर आपण पाहतो मैदानाच्या आतमध्ये प्रवीणला बाबा लागेल. विचार केला प्रवीणचा देखील तर मोठे फटके खेचून आणण्याची क्षमता त्या फलंदाजामध्ये. मात्र ते काही घडेल का मैदानाच्या आतमध्ये. यावेळेस दुसरा चेंडू हाताळत असताना मंगेशला माघारी परतवलंय. हो यावेळेस फक्त ने फक्त दिशा देण्याचं काम. यस चांगलं क्षेत्ररक्षण राहिले लोखंडे साहेबांच्या माध्यमातून. आणि इथे मात्र एक धाव कंप्लीट झाले. लोखंडे साहेबांचा विचार केला तर महाराष्ट्र पोलीस आणि त्यांच्या माध्यमातून मात्र ही टीम आज इथे उपस्थित झाले. अतिशय दुर्वर्णा मात्र इथे उपस्थित झाले. त्यांचं या स्पर्धेच्या वतीने सहर्ष मनपूर्वक असं स्वागत. यावेळेस स्ट्रायकर वरती पप्पूला आपण पाहतोय. पाहावं लागेल. एक धाबेच्या सहाय्याने दाफलक 8 धाबा झाले होते. यावेळेस पुन्हा एकदा आपण तर सेंडू आणि एक धाबेच्या सहाय्याने दाफलक 9 धावा दाफलका भरती. यावेळेस चेंडू खाली क्षेत्ररक्षक होता आणि क्षेत्ररक्षकाकडनं चुका पाहायला मिळाला. षटकार आहे पंच. षटकार यस यावेळेस नक्कीच पंचांचा निर्णय इथे आलाय. षटकार. या षटकाराच्या साहाय्याने धावफलक 14 धावा धावफलका वरती. इथे मात्र पुन्हा एकदा पप्पूला देखील माघारी परतावा लागेल. इथे मात्र हादरा क्रमांक दुसरा दिला जातो टीम मोगरा संघाला. पप्पू बॅक टू डागाबुट. यावेळेस न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये कल्पेशला आपण पाहतोय. या पप्पूला मात्र माघारी परतावा लागलं. मात्र त्याची जागा भरण्यासाठी इथे मात्र नवीन फलंदाज कल्पेश. यावेळेस अजून एक अभ्यंतर चेंडू आणि एक अभ्यंतर धाव मात्र इथे जोडली जाईल. 16 धावा धावफलका भरती. हो यावेळेस थोडासा बंबल झाला क्षेत्ररक्षक आणि त्यावरती मात्र इथे मात्र षटक क्रमांक पहिले संपले गेले. यावेळेस वैयक्तिक पहिलं सांगी कोट्यातलं दुसरं षटक तुषार गोलंदाजी ट्रॅक वरती. पहिला सेंडू आणि पहिला सेंडू इथे मात्र निर्धाव हाताळला जातो या तुषार या गोलंदाजाच्या माध्यमातून. पहिला 0
यावेळेस इथे मात्र फर्निचर बिघडवलं जात आहे. इथे मात्र प्रवीणला देखील माघारी परतावा लागेल. अजून एक हादरा दिला जातोय टीम मोगर संघाला. प्रवीण बॅट डागा पुढे न्यू बॅटर यावेळेस मैदानाच्या आतमध्ये विवेकला आपण पाहतोय. विवेकला आपण पाहतोय यावेळेस स्ट्राईक अँड वरती. विवेकचा विचार केला तर अष्टपैलू खेळाडू ज्याच्या माध्यमातून सातत्याने मोठे फटके. यावेळेस खराब लेंथ. इथे मात्र अभ्यंतर चेंडू एक अभ्यंतर दाबेच्या साह्याने इथे मात्र धाफलक 17 धाबा धाफलका वरती. हो यावेळेस नक्कीच फटका चांगला आहे. तितकं चांगलं क्षेत्ररक्षण देखील पाहायला मिळालं. त्या दरम्यान एक धाव कंप्लीट होते. एक धाबेच्या साह्याने धाफलक 18 धाबा धाफलका भरती. हो यावेळेस नक्कीच वन बाउन्स. इथे मात्र गोलंदाजाला वन बाउन्स चेंडू मात्र दिला गेला. यापुढे बाउन्स जर चेंडू आला तर नक्कीच नो चेंडू असेल यात मात्र काही शंका नाही. पुन्हा एकदा पाहावा लागेल. यावेळेस स्ट्राईक वरती कल्पेशला आपण पाहतोय. हो यावेळेस स्वतःच्या फॉलो थ्रो मध्ये गोलंदाजाने मात्र चांगला चेंडू पकडला गेला. त्या दरम्यान मात्र स्कोर कार्ड स्थिर असेल. एकही धाव मात्र घेतली जाणार नाहीये. हो यावेळेस बॅटला प्रेस करून चेंडू मात्र निघून जाणार. थर्ड मॅन रिझर्व मध्ये हा चेंडू ट्रॅव्हल झाला. चेंडू वरती मिळतील 4 धाबा. इथे मात्र षटक क्रमांक दुसरं संपलं जात आहे आणि 2 षटकांची धाबलकाचा विचार केला तर 22 धाबा धाबलकावरती. यावेळेस षटक क्रमांक दुसरं संपले. 2 षटकांची 22 धाबा धाबलकावरती जोडल्या गेल्यात. यावेळेस गोलंदाजी ट्रॅकचा विचार केला तर वैयक्तिक पहिलं सांघिक कोट्यातलं तिसरं षटक घेऊन येत असताना ललितला आपण पाहतोय. स्ट्राईक अँड गोलंदाजी ट्रॅक वरती राईट मोर द विकेटचा मारा पाहावा लागेल. यावेळेस स्ट्राईक अँड वरती विवेक पाहावा लागेल. विवेकच्या माध्यमातून देखील मोठे फटके येणं गरजेचं असेल. विचार केला तर 2 षटकांचा खेळ इथं संपला. 2 षटकांती 22 धाबा धाबलका वरती जोडल्या गेल्यात. 5 षटकाचा सामना आहे. 5 षटकांती 50+ धाबा असणं मात्र गरजेचं असेल. मात्र तसं काय घडेल का पाहावं लागेल. हो यावेळेस पहिला चेंडू होता मात्र बराच काळ चेंडू खाली राहिला. या दरम्यान चेंडू मात्र येतोय निर्धाब. ललितचा पहिला चेंडू मात्र निर्धाब हाताळला जाते. अतिशय चांगली गोलंदाजी पाहावं लागेल. विवेकला मात्र थोडस थांबून ठेवण्याचं काम इथे ललित या गोलंदाजाच्या माध्यमातून केलं जात या पाहावं लागेल. हो यावेळेस चेंडू होईल फरार. विवेक ब्रँड षटकार अतिशय देखणा फटका इथे मात्र विवेकच्या बॅटमधून पाहायला मिळायला. म्हटलं होतं विवेक एक अष्टपैलू खेळाडू आणि त्याच्या माध्यमातून नक्कीच सातत्याने मोठी कामगिरी पार पाडत असतात आणि तेच मात्र आपला अनुभव पणाला लावत असताना यावेळेस दुसऱ्या चेंडू वरती घणघाती प्रहार. षटकार षटकाराच्या साह्याने धावफलक 28 धावा धावफलका भरती.
हो यावेळेस नक्कीच मागच्या चेंडूवर मोठा फटका आला होता. यानंतर मात्र कमबॅकिंग गोलंदाजी देखील पाहायला मिळाली ललित या गोलंदाजाच्या माध्यमातून. यावेळेस तिसरा चेंडू मात्र निर्धावात आला जातो. या हो यावेळेस इथं माघारी परतावा लागेल. इथं मात्र विवेकला देखील बॅक टू बट विवेक अजून एक हजरा मात्र दिला जाते मोगरा संघाला. न्यू बॅटर यावेळेस मैदानाच्या आतमध्ये दत्ताला आपण पाहतोया. यावेळेस गेल्या पावलाने इथे मात्र दत्ताला देखील माघारी परतावा लागेल. अजून एक हजरा दिला जाते टीम मोकळं सांगायला. दत्ता बॅक टळा का फुट सातत्याने सलग दुसरं विकेट मात्र तंबूच्या आसऱ्याला येत असताना पाहायला मिळेल. नक्कीच स्वतःचे विकेट टिकवून ठेवलं तर नक्कीच अजूनही 2 षटक शिल्लक आहेत. न्यू बॅटर यावेळेस मैदानाच्या आतमध्ये आयुषला आपण पाहतोय. आयुषचा विचार केला तर एक छोटा खेळाडू पाहावं लागेल. त्याच्या माध्यमातून प्रयत्न मात्र नक्कीच असतील. ताबा डोंगर रचण्याचा मात्र तसं काय घडेल काय. या षटकाचा शेवटचा चेंडू शिल्लक आहे. आयुष यावेळेस स्ट्राईक एंड वरती. हो यावेळेस इथे मात्र एसटी रक्षकाकडनं चुका पाहायला मिळाल्या. षटक क्रमांक 3 संपलं जात आहे. 3 षटकांच्या अंतिम दफलकाचा विचार केला तर 28 धाब्यांवरती स्थिर. फक्त आणि फक्त एक षटकार आला. 2 विकेट या षटकामध्ये. यस पाणी यावेळेस हॅलो 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 यस यावेळेस गोलंदाज ट्रॅक वरती प्रज्वतला आपण पाहतोय. व्यक्तिक पहिलं सांगी कोटेतला मात्र 4थं षटक घेऊन येत असताना पहिला चेंडू मात्र निर्धावताला होता. दुसऱ्या चेंडू वरती एक सिंगल कंप्लीट झाले. एक सिंगलच्या साहाय्याने इथे मात्र धावफलक कोणती धाबा धावफलकावरती. हो यावेळेस नक्कीच इथे मात्र आयुषच्या माध्यमातून अतिशय
येस 33 धावा धफल का भरती. इथे मात्र हिबत सर्टन केला गेला होता आणि इथे मात्र अजून एक निर्धाव चेंडूची सांगता. हो यावेळेस खराब लेंथ यावेळेस स्क्वेअरचा मारा अवंतर दाबेच्या साह्याने इथे मात्र धावफलक 34 धावा धफल का भरती. हो यावेळेस अतिशय देखणा फटका होता आयुष्याच्या माध्यमातून पाहायला मिळाला. त्यावरती मात्र फक्त आणि फक्त एक सिंगलच्या साह्याने धावफलक 35 धावा धावफलका भरती. यावेळेस पुढारीचा बॅटने चेंडूला खेळून काढला. एक सिंगल कंप्लीट झाली. दुसरीचा प्रयत्न केला जाईल का पाहावं लागेल. मात्र फक्त आणि फक्त एक सिंगलच्या साह्याने षटक क्रमांक 14 इथं संपलं जाते. 4 षटकांची धावफलकाचा विचार केला तर 36 धावा धावफलकावरती जोडले गेलेत. अजूनही शेवटचं षटक शिल्लक आहे. पाहावं लागेल यावेळेस कल्पेशला मात्र मोठे फटके खेचून आणावे लागतील. 36 धावांवरती मात्र स्कोर कार्ड थांबलं गेले. पाहावं लागेल शेवटच्या षटकांती किती धावा केल्या जातील. यावेळेस व्यक्तिगत दुसरं सांघिक कोट्यातलं मात्र 5वं षटकार. यावेळेस स्टेट ड्राइव्ह फटका अतिशय चांगला फटका आला. इथे मात्र नक्कीच म्हटलं होतं त्याप्रमाणे इथे मात्र आता कल्पेश थोडासा गरम होत असताना मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळाला. पहिला चेंडू होता आणि पहिल्या चेंडू वरती इथे घणाघाती प्रहार केले जाते तुषार वरती. हो यावेळेस इथे मात्र कल्पेश चपारीचा अंत. पहिल्या चेंडूवर मोठा प्रहार केला होता. दुसऱ्या चेंडूवरती इथे मात्र एष्ट्या उद्ध्वस्त केल्या गेल्यात. इथे मात्र माघारी परताब लागेल कल्पेशला. न्यू बॅटर यावेळेस मचिंद्र मैदानाच्या आतमध्ये. यावेळेस चांगला फटका आहे. एक धाव कंप्लीट झाली. दुसरीचा प्रयत्न केला जाईल का. मात्र एकेच धाबेवरती तांबा पण लागेल. इथे मात्र एक धाब्याच्या साह्याने धावफलक 43 धावा धावफलका भरती. यावेळेस यस नक्कीच आयुषच्या बॅट मधून हा पाहायला मिळाला. बनबॉम्ब चौकार लॉंग लेग रिजन मध्ये हा चेंडू ट्राबल झाला होता. त्याच्यावरती मात्र शतरक्षक गेले देखील होते. मात्र शतरक्षकांच्या बाकाच्या बाहेर चेंडूवरती मिळाल्या 4 धावा. 4 धावेच्या साह्याने 47 धावा धावफलका भरती. अजूनही या षटकाचे शेवटचे 2 चेंडू शिल्लक आहेत. पाहावं लागेल आयुषला अजूनही एखादा मोठा फटका खेचून आणला तर आपल्या संघाला मात्र चांगल्या स्थितीमध्ये नेऊन ठेवण्याचं काम नक्कीच आयुषच्या माध्यमातून केलं जाईल का. यावेळेस पुन्हा एकदा क्रॉस द लाईन फटका सजवला होता. मात्र इथे
प्रयत्न फसले गेलेत. निर्धाव चेंडूची सांगता. शेवटचा चेंडू शिल्लक आहेत. 47 धावा धावफलकावरती जोडल्या गेल्यात. इथे मात्र जुने विकेट. इथे मात्र षटक क्रमांक 5 वर संपलं गेलं. 47 धावा धावफलकावरती जोडल्या गेल्यात आणि 48 धावांचं टार्गेट इथं ठेवलं गेलंय टीम पेनरे संघासमोर. पाहावं लागेल पेनरे संघाला देखील 48 धावांची गरज विजयासाठी. येणारे 30 चेंडू 48 धावांची गरज आहे. चला लगेचच मोगरा संघ मैदानाच्या आतमध्ये एंटर व्हा.
तर इथं खोललं गेलं, अकाउंट ओपन झालं पेंट्री संघाचं. एक धाव धाफलकावरती. यावेळेस नक्कीच गल्लीमध्ये चेंडू ट्रॅव्हल झाला होता, त्याच्यावरती मात्र फक्त न फक्त एक सिंगलच्या साह्याने धाफलक 2 धाबा धाफलकावरती. यावेळेस नक्कीच क्रिकेटचं ब्रह्मास्त्र वापरलं गेलं होतं, मात्र तुषार देखील तितका चपळ फक्त न फक्त चेंडूला थांबवण्याचं काम केलं. आणि यावरती मात्र अजून एक सिंगलच्या साह्याने इथे मात्र धाफलक 3 धावा धाफलकावरती. ओ या वेळेस इथे मात्र संदेशला माघारी परतावा लागेल. हादरा क्रमांक पहिला दिला जातोय पेंढरी संघाला. संदेश बॅक टू डगआउट. न्यू बॅटर यावेळेस आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये राहुलला बाबा लागेल. इथे मात्र पहिला हादरा दिला जातोय टीम पेंढरी संघाला. यस पंच ओके. नाही काही गरज नाही त्याच्या पायाला लावण्याची, काही तितकी क्षमता तर त्याच्यामध्ये आहे. थोड्या विसराने तो पडेल काय, लोळेल काय. ओ यावेळेस नक्कीच पुन्हा एकदा इथे मात्र बाउन्स झाला चेंडू आणि जाऊन एसटी रक्षकाकडे बिसाबला. विचार केला तर मंगेशने अद्यापर्यंत फक्त 3 धावा खर्च केले. अजूनही षटकाचा शेवटचा चेंडू शिल्लक आहे, पाहावा लागेल. ओ हो षटक क्रमांक पहिलं संपलं आणि पहिल्या षटकांमध्ये धाबांचा विचार केला तर फक्त आणि फक्त 3 धावा धाफलकावरती. कमालीचे षटक हाताळलं गेलंय. यस हाय या यावेळेस व्यक्तिक पहिलं सांगे कोट्यातलं दुसरं षटक घेऊन येत असताना विवेकला आपण पाहतो राईट मोर द विकेटचा मारा बाबा लागेल. ओ हो यावेळेस सेंडू 1 बाउन्स होईल फरार. चमकार यावेळेस पहिला चेंडू होता आणि इथे मात्र यस तुषारच्या माध्यमातून पहिल्या चेंडूवरती मात्र हल्ला बोल केला. इथे मात्र चौकाराच्या साह्याने धाफलक 7 धाबा धाफलकावरती. हो यावेळेस नक्कीच एक सिंगल चांगले क्षेत्ररक्षण आणि एक सिंगलच्या साह्याने धाफलक 8 धाबा धाफलकावरती. पहिल्या चेंडूवरती मात्र मोठा फटका आला होता.
मात्र दुसऱ्या चेंडूवरती कमबॅक करत असताना गोलंदाजी ट्रॅकवरती गोलंदाज विवेक यावेळेस पापा लागे स्ट्राईक वरती मात्र आपण राहुलला पाहतोय. राहुलला मात्र कशा प्रकारे फलंदाजी करेल पापा लागेल यावेळेस. हो फक्त आणि फक्त हलक्या हाताने चेंडूला ढकलून देण्याचं काम केलं गेलं राहुलच्या माध्यमातून. त्यावरती मात्र जास्तचा काही मिळणार नाही. फक्त आणि फक्त एक सिंगल धाव. एक सिंगल धाबेच्या साह्याने इथे मात्र धावफलका वरती भर धावफलक 9 धावा धावफलका वरती. हो यावेळेस काय कमालीचा झेल. इथे मात्र काय झेल पकडले गेले मंगेच्या माध्यमातून. इथे मात्र माघारी परतावा लागेल तुषारला. नक्कीच इथं तुषार बॅक टू बॅबलियन. पेरी संघाला अजून एक हादरा दिला जातोय. हादरा क्रमांक 2. न्यू बॅटर यावेळेस मैदानाच्या आतमध्ये प्रणय. झेलचा विचार केला तर नक्कीच अतिशय चांगला झेल पकडला गेला. अनिल दोरे साहेब असतील, मिलिंद सरारी साहेब देखील असतील, कृपया काहीतरी पारितोषिक द्या. काय झेल पकडलाय अफलातून झेल. अशा षटकाराच्या डोक्यावरून जाणारा चेंडूला झेल पकडणं इतकं सोपं नाही. मात्र मोठं पारितोषिक लावले तर नक्कीच चांगलं होईल मंगेशसाठी. यावेळेस कमालीचा झेल मंगेशच्या माध्यमातून पकडला गेला. शेवटच्या क्षणाला मात्र झेंप केली आणि सिंडीला मात्र फक्त आणि फक्त एक हाताने पकडलं गेलं. न्यू बॅटर प्रज्योत सॉरी प्रणय न्यू बॅटर. हो यावेळेस निर्धाव चेंडू. अजून एक सिंगल. यस षटक क्रमांक इथे मात्र दुसरं संपलं जाते. 2 षटकांती धावफलकाचा विचार केला त्याने फक्त आणि फक्त दुहेरी अंकावरती जाऊन पोहोचले. 10 धावा धावफलकावरती. अजूनही येणारे 18 चेंडू. अजूनही विजयासाठी 38 धावांची गरज. यस येणारे 18 चेंडू 38 धावांची गरज विजयासाठी पाहावं लागेल. आता मात्र पेंढरी संघाला मोठे फटके खिचून आणावे लागतील. जर आपल्याला दुसऱ्या फेरीमध्ये जायचं असेल तर मोठे फटक्यांची गरज. यावेळेस गोलंदाजी ट्रॅकचा विचार केला तर व्यक्तिगत दुसरं सांघिक कोट्यातलं मात्र 30रं षटक घेऊन येत असताना मंगेशला आपण आता पाहतोय मैदानाच्या आतमध्ये. पुन्हा एकदा राऊंड टर्म ओव्हर द विकेटचा मारा. आता मात्र 53 मर्यादित षटक मात्र संपले गेले. इथे मात्र आता 38 सर्कलच्या बाहेर 5 क्षेत्ररक्षक आपल्याला पाहायला मिळतील. यात मात्र काही शंका नाही. या वेळेस गोलंदाजी ट्रॅकचा विचार केला तर व्यक्तिगत दुसरं सांघिक कुठ्यातलं 3रं षटक घेऊन येत असताना मंगेश पहिल्यावरती थोडेसे दुखापत झाले होते. पुढच्या चेंडूवरती काय होईल सांगता येणार नाही. इथे मात्र चेंडू आकाशात. चेंडू खाली क्षेत्ररक्षक आला होता आणि इथे मात्र चुका आणि त्या चुकांचा मोबदला मात्र मिळाला जाईल का पेंढरी संघाला. इथे मात्र एक सिंगलच्या साह्याने धावफलक 11 धावा धावफलकावरती. झेल होता आणि झेल मात्र जमिनीला दान झाला. हो आता यावेळेस सिंधू होईल फरार. आमच्या समालोचन कक्षाला सलामी देत जाणारा हा षटकार. तो गेम बॉल आहे. तोच गेम बॉल आहे संजयदा. यस यावेळेस नक्कीच राहुलच्या बॅटमधून हा षटकार पाहायला मिळाला. काय फटकेबाजी. हो यावेळेस खराब चेंडू. यावेळेस अबंतर चेंडू. यावेळेस एक सिंगल इथे जोडली जाईल. 18 धावा धावफलकावरती.
यावेळेस नक्कीच इथं मात्र क्षेत्ररक्षण चांगलं झालं होतं, मात्र थोडासा क्षेत्ररक्षक बंबल झाला. मात्र त्यावरती 2 धाबा कंप्लीट झाले. 2 धाबा मात्र आपल्या संघासाठी वाचवल्या गेले या क्षेत्ररक्षकाने. 2 धाब्याच्या साहाय्याने धावफलक 20 धाबा धावफलकावरती जोडल्या गेल्यात. यावेळेस चेंडू खाली क्षेत्ररक्षक आणि वनबाउंस चेंडू होईल फरार. चमकार नक्कीच झेल होता, मात्र चेंडू मात्र दिसला गेला नाहीये क्षेत्ररक्षकाला. इथे मात्र डोळ्यावरती आलेला सूर्य आणि चेंडू झाला फरार. वनबाउंस चमकार. या चमकाराच्या साहाय्याने धावफलक 24 धावा धावफलकावरती जोडल्या गेल्यात. हो यावेळेस नक्की ट्राय करायचा होता दत्ताला. इथे मात्र धावफलकाचा विचार केला तर 28 धावा. 28 धावा धावफलकावरती. अजूनही या षटकाचा शेवटचा चेंडू शिल्लक आहे. पाहावं लागेल शेवटच्या चेंडू वरती. यावेळेस 2 सिंगल 2 धाबा 2 धाब्याच्या साहाय्याने इथे मात्र षटक क्रमांक 3 संपले जाते. धावफलकाचा विचार केला तर 30 धावा धावफलकावरती. 3 षटकांचा खेळ इथे संपला गेलाय. अजूनही येणारे 12 चेंडू येणारे 12 चेंडू अजूनही 18 धाब्यांची गरज विजयासाठी. पाहावं लागेल 12 चेंडू 18ची गरज आहे. यावेळेस गोलंदाजी ट्रॅकचा विचार केला तर पप्पू यावेळेस गोलंदाजी ट्रॅक वरती. पहिला चेंडू इथे मात्र पहिला चेंडू निर्धाव हाताळला जाते पप्पूच्या माध्यमातून. हो यावेळेस फक्त आणि फक्त बॅटला ब्रश करून चेंडू मात्र जाऊन विसावला गली क्षेत्ररक्षकाकडे. इथे मात्र एक सिंगल कंप्लीट झाले. एक सिंगलच्या साहाय्याने धावफलक 31 धावा धावफलकावरती. ओहो यावेळेस पुन्हा एकदा यावेळेस पुन्हा एकदा चुका पाहायला मिळाल्या. 12 चुका आणि या चौकाराच्या साहाय्याने इथे मात्र धावफलक 35 धावा धावफलकावरती. यावेळेस स्टेट ड्राइव्ह फटका चेंडू होईल फरार. षटकार या षटकाराच्या साहाय्याने धावफलक
41 धावा धापलका वरती. पुन्हा एकदा चेंडूला उंची जास्त लांबी कमी चेंडू काले क्षेत्ररक्षक यावेळेस नक्कीच पुन्हा एक झेल ड्रॉप आणि त्यावरती मात्र 2 धाबा कंप्लीट झाले. धाबाचा विचार केला तर 45 धावा धापलका वरती. एक 5 धाबांची गरज आहे अजूनही विजयासाठी. इथे मात्र राहुलला देखील माघारी परतावा लागेल. षटक इथे मात्र विकेटचं पतन षटक क्रमांक 5 व देखील संपलं. न्यू बॅटर रोशन यावेळेस मैदानाच्या आतमध्ये. चला सामन्याला सुरुवात करा. पंच विलंब करू नका. आता मात्र येणारे 6 चेंडू विजयासाठी 5 धाब्यांची गरज आहे. फाबा लागेल मैदानाच्या आतमध्ये. अजून काही फलंदाजी ट्रॅक वरती प्रणय फाबा लागेल. प्रणयला मात्र हो बेल्स. इथे मात्र पहिला सेंड भरती. इथे मात्र माघारी परतावा लागेल प्रणयला. यस नक्कीच प्रणय इथे अजून एक हद्र दिला जातो पेंढरी संघाला. येणारे 5 चेंडू विजयासाठी 5 धाब्यांची गरज आहे. यावेळेस स्वतः यावेळेस टीमचे करता धरता जगदीश साहेब लोखंडे यावेळेस मैदानाच्या आतमध्ये. येणारे 5 चेंडू विजयासाठी 5 धाब्यांची गरज असताना पाहावं लागेल. आता मात्र आयुष पहिला चेंडू फेकत असताना पहिल्या चेंडू वरती विकेट मात्र कमवला गेलाय. अतिशय चांगली गोलंदाजी. छोटा गोलंदाजी ट्रॅक वरती. नक्कीच मागच्या षटकामध्ये थोड्याशा चुका झाल्या. क्षेत्ररक्षकाही मात्र साथ दिले नाही गोलंदाजाला आणि त्याचा मोबदला मात्र इथं फेडत असताना मोगरज संघ मैदानाच्या आतमध्ये लढत असताना पाहावं लागेल. ओहो यावेळेस क्रॉस द लाईन फटका. इथे मात्र आता मात्र येणारे 4 चेंडू विजयासाठी 1 धावेची गरज आहे. इथे मात्र विजय होता पेंढरी संघ. विजय संघाचं अभिनंदन. पराभूत संघाचं गोड कौतुक.
इथे मात्र विकेट असेल नक्कीच. पंचांनी थर्ड अंपायरची मागणी केली आणि इथे मात्र चेक केलं गेलं. बॅट मात्र फलंदाजाच्या हवेत होती. त्या दरम्यान इथं चांगलं यष्टीरक्षण पप्पूच्या माध्यमातून पाहायला मिळालं. अजून येणारे 3 चेंडू आणि विजयासाठी 1 धावेची गरज आहे. यावेळेस न्यू बॅटर प्रज्योतला आपण पाहतोय. अजूनही 3 चेंडू आणि 1 धाब्यांची गरज आहे. वेळेस चला अजून येणारे 3 चेंडू विजयासाठी 1 धावेची गरज आहे. पाहावा लागेल यावेळेस प्रज्योत न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये काय घडेल. आयुष मात्र गोलंदाजी ट्रॅक वरती अजूनही टिकून मात्र स्वतःचे इरादे स्पष्ट करत असताना आपल्याला पाहायला मिळालं. आयुष एक छोटा गोलंदाज गोलंदाजी ट्रॅक वरती. यस या वेळेस नक्कीच इथे मात्र दोन्ही मैदानाच्या आतमध्ये खेळवण्याचा विचार केला तर स्ट्राईक एंड वरती चिरंजीव आणि इथे मात्र नॉन स्ट्राईक एंड वरती मात्र दोन्ही बापलेकांची जोडी मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतो. या पाहावं लागेल प्रज्योत आणि जगदीश लोखंडे साहेब त्यांचे चिरंजीव दोन्ही देखील मैदानाच्या आतमध्ये. अजून येणारे 3 चेंडू वरती 1 धाब्याची गरज आहे. पाहावं लागेल पाहावं लागेल. आयुष मात्र सज्ज होतो. या हो यावेळेस समीकरण बदललं जात आहे. अजूनही येणारे 2 चेंडू विजयासाठी 1 धावेची गरज आहे. निर्धाव चेंडू मात्र हाताळला जातो आयुष्या गोलंदाजाच्या माध्यमातून. या सामन्याला मात्र रोमांचक अतिशय हट्टातटीचा सामना मात्र आपल्या भेटीला आलाय. पाहावं लागेल अजूनही येणारे 2 चेंडू विजयासाठी 1 धावेची गरज आहे. हो यावेळेस नक्कीच प्रयत्न चांगले होते. क्षेत्ररक्षण देखील चांगलं झालं होतं मात्र कव्हर बॅकअप नव्हतं आणि त्यामुळे मात्र इथे थोड्याशा चुका आणि प्रयत्न चांगले झाले. मोगल संघाच्या शेवटच्या क्षणापर्यंत लढत देत असताना